महाड दुर्घटनेनंतरही पुलांबाबत असलेल्या सरकारी उदासीनतेची आता बातमी आहे। रत्नागिरीच्या लांजा इथल्या शिपोशी गावचा 65 वर्ष जुना पूल अखेरची घटका मोजतोय। तिथले ग्रामस्थ जीव मुठीत धरून या पुलावरनं ये-जा करतायत। सरकार दरबारी खेटे मारून अर्ज विनंत्या करून सुद्धा 40 वर्षांपासून ना प्रशासन हल्लंय ना शिपोशीकरांची समस्या सुटली आहे। कोकणातल्या शिपोशी गावची ही हिरवीगार दृश्य बघून तुम्हालाही कोकणात जाण्याचा मोह होईल। पण आता जरा हा पूलही बघा। गेली 40 वर्ष नव्या पुलाची मागणी करून सुद्धा शिपोशीकरांच्या वाट्याला न पूल आला न पुलाची दुरुस्ती। पावसाळ्यामध्ये 6 महिने आम्हाला इथे भरपूर काळ म्हणजे असा येतो की संकटात म्हणजे आमचा जीव आम्ही धोक्यात घालून आमचे 6 महिने कधी संपतायत अशी आमची परिस्थिती झालेली असते। शिपोशी सुमारे 3000 लोकसंख्या असलेलं गाव। या गावात पोहोचायचं असेल तर काजळी नदीचा दुथडी भरून वाहणारा प्रवाह पार करावा लागतो। 70 वर्षांपूर्वी या गावात होडीने यावं लागायचं। त्यावर उपाय म्हणून हा पूल बांधला गेला। पण आज तोच पूल गावकऱ्यांसाठी मृत्यूचा साकव बनलाय। आमच्या गरोदर माता असतील त्यांना उचलून नेण्याची परिस्थिती येते आणि छोट्या मोठ्या मुलांना बालवाडी ते आज 12वी पर्यंत या मुलांना पलीकडे जाण्याची भीती। लहान मुलांना आम्हाला धरून सतत काम हातातलं काम टाकून आम्हाला धरून न्यावं लागतंय। 1998 मध्ये गावात इतका पाऊस झाला की पुलाचा एक पिलर वाहून गेला। प्रशासनाने जास्त त्रास करून न घेता पुलाची तात्पुरती मलमपट्टी करून दिली। बँक असो की बाजारपेठ कुठेही जायचं असेल तर या पुलावर अवलंबून असलेल्या 9 गावच्या लोकांना पुलावरची कसरत करावीच लागते। सगळी जर सुखसोय आहेत सगळ्या शिपोशी पूर्व भागात आहेत आणि इकडे आमच्या जवळ कुरुपवाडी तर सुरेवाडी असं हे अंतर जर बघितलं तर ते जवळ 6 ते 7 किलोमीटर अंतर आहे। तर तिथे कुठलाही ब्रिज नाही तर हा ब्रिज प्रामुख्याने व्हावा। तसंच समोर इथे आमचे आडवळ स्टेशन आहे। तिथे जायचं म्हटलं तर अगदी इथून जायला 5 ते 10 मिनिटं लागतील गाडी गेली तर रस्ता झाला तर। पण आम्हाला तिथे जाण्यासाठी आता जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर हे वळसा करून जावं लागतं। एवढंच नाही तर गावात कुणी आजारी पडलं तर त्याला डोलीमधून दुसऱ्या गावात उपचारासाठी घेऊन जावं लागतं ते याच पुलावरून। पावसाचा जोर वाढला तर शाळांना सुट्टी द्यावी लागते। एकूणच काय तर मुलांच्या शाळेचं टाइम टेबल काजळीच्या प्रवाहावर अवलंबून असतं। रात्रीच्या वेळी सुद्धा आम्ही आता इयत्ता 10वीचे वर्ग असतात पण ते आम्हाला दिवाळीच्या सुट्टीनंतर चालू करावे लागतात। रात्रीच्या वेळी आम्ही रात्र अभ्यास का घेतो। इकडची पण मुलं तिकडे भरपूर असतात आणि ह्या सगळ्यांच्या सोयीसाठी हा पूल होणं फार महत्वाचं आहे। कारण सगळं जे टाइम टेबल आहे ह्या पुलावर ठरत असतं सर्वांचं। हा पूल इतका भीतीदायक आहे की इथून जाताना खूप अडचण येते, भीती वाटते आणि इथे पाणी आलं तरी जाता येत नाही शाळेत। आणि या पुलाचा पत्रा गंजल्यामुळे पाय या पुलावर टाकू की नको असे होते। नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील अशा नेते मंडळींकडे वेळोवेळी अर्ज विनंत्या करून सुद्धा गावकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। शेवटी गावकऱ्यांनी आता उपोषणाचा मार्ग निवडलाय। आमची मागणी आहे वेळोवेळी की हा पूल जर नाही झाला तर आमचा गाव अर्धा अधिक 26 जानेवारीपर्यंत आम्ही वाट बघणार, नाही तर उपोषणाला बसणार असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि 100% हा यशस्वी आम्ही उपोषणाला बसणार एवढं निश्चित। त्यामुळे गंजलेला, तुटलेला आणि पाण्याचा प्रवाह कापत उभा असलेला हा जीर्ण पूल आता तरी प्रशासनाला दिसणार का की पुन्हा एकदा सावित्री नदीवरच्या पुलासारखी अवस्था झाल्यावर प्रशासनाला जाग येणार हा प्रश्न आता गावकरी विचारतायत। नवनाथ साकुंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, शिपोशी।